मुंबईच्या बाहेर जात नाही, मुंबईच्या बाहेर जात नाही म्हणताय. मुंबईच्या बाहेर जात नाही. सगळीकडे भेटून आलेले सगळे आमदार कसे झालात, सभा नाही दिल्या तुम्हाला, आमदार खासदार कसे झालात, निवडून कसे आले? आधी ते सगळे फिरत नाही, खासदार अशात निवडून आले का? खासदार काय खासदारांना जर आहे ना, खासदारांना जर एवढी स्वतःची ताकद आहे ना, तर त्यांनी ना पक्षाचं पद काढून असं स्वतःहून निवडून यायचं ना. अरे आपके अरे हेलो हेलो आप थोड़ा राजीनामा त्याच्यात ओम मध्ये एवढा दम असेल, त्यांनी राजीनामा द्यायचा 6 जणांनी आणि मग द्यायचं. ते गेले त्यांना पत्र दिलं. आमच्या जीवावर गेले, स्वतःच्या जीवावर काय गेले. अरे संघटनेच्या जीवावर गेलेत, संघटनेच्या जीवावर. स्वतः आता निवडून दाखवा. ऐका बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही बघून मतं दिली, मग हे घेऊन कसे गेले शिंदेकडे? त्याला पाठवायचं का नाही? आमची मतं घेतात, राजीनामा द्यायचा खासदारचा आणि इलेक्शन राजीनामा. बरं नाही कुणाच्या बापाची. बरं एकच प्रश्न हा शिवसैनिक गेले ना. बरं आता एक प्रश्न विचारू द्या, न घाबरता विचारतो. हा आणि मला माहितीये शिवसेनेच्या वाघिणी आहात तुम्ही सगळ्या. विचारा तिकडे हा विचारतो ना, विचारू तर द्या. तिकडे बोर्ड लावलाय की आता यापुढे जर कोणी खासदार, आमदार, नगरसेवक जर फुटून गेला तर आम्ही कायद्याची शिवसैनिक त्याला फोडणार. शिवसेनेचे शिवसैनिक फोडणार. पण माझा प्रश्न हा आहे की यापुढे पण आधी गेले त्याचं काय? आधी गेले त्याची आमचा सामान गेला असे ना, तर चांगले काही डोके बी फुटले असे त्यांची अवस्था काय झाली. त्यांना तिकीटच दिलं नाहीत निवडून यायला. बीजेपी वाल्यांनी स्वतः तिकीट घेतलं, तिकडे जातात मेजॉरिटी दाखवायला. काय मनाची लाज वाटली पाहिजे त्यांना. या शिवसेनेच्या वाघिणी आहेत आणि खरंच सांगतो की अत्यंत संतप्त आहेत त्या या सगळ्या. हा त्यांचं ऑपरेशन टायगर आहे, आमचं ऑपरेशन तुडवा आहे. या म्हणावं मैदानात समोरासमोर आम्ही तयार आहे. आपण इथंच थांबूयात, कारण हा जो जोश आहे आणि हा जो संताप आहे हा काही थांबणार नाहीये. पाहत राहा प्राईम टाइम महाराष्ट्र.